तर जय शिवराय मित्रांनो, आज येऊन पोचले आम्ही प्रबलगडला. दिसत असेल तुम्हाला प्रबलगड आणि कालावंतीदुर्ग. आणि जर तुम्हाला इथे कसं यायचं हे बघायचं असेल तर तुम्ही मागे जाऊन कालावंतीदुर्गाचा ब्लॉग बघा, त्यावर मी इन्फॉर्मेशन दिले तुम्ही इथं कशी येऊ शकता. मी पुढून जाऊन एक रस्ता फिरतो जो डाव्या साईडला जातो तो कालावंतीदुर्गाला आणि उजव्या साईडला जातो तो प्रबलगडला. तुम्हाला मी दाखवेल पुढे. चला जाऊ आपण. आमच्याबरोबर आमचे सर आहेत आणि महेश दादा सुद्धा आहे. तर आता आम्ही त्या वाडीत येऊन पोचले जिथे आपल्याला तो रूट फिरतो. मला मी दाखवतो पुढे जाऊन. इथे तुम्ही बघू शकता इथं दिलं आहे कालावंतीदुर्गाला जाण्यासाठी डाव्या साईडला आणि प्रबलगडसाठी पण आहे, म्हणजे तो पूर्ण रस्ता फिरेल. तुम्हाला मी दाखवतो. आता पुढून तो रस्ता जो फिरतो तो एक साईडला जातो हा कालावंती आणि दुसरा जातो प्रबलगडला. तर आज आपल्याला जायची प्रबलगडसाठी. मी दाखवतो तुम्हाला पुढे. बरेच जण येणार होते पण आज त्यांचा प्लॅन कॅन्सल झाला. तर आम्ही तिघे झालो आहे लास्ट टाईमसारखा. तर बघू कोण भेटला आज नवीन. तर लास्ट टाईम तर एक जण भेटला होता नवीन आम्हाला. खूप क्राऊड आहे असं आम्हाला समजलं आहे, कारण की खाली खूप गाड्या लागल्या होत्या. मग बऱ्यापैकी लोक हे फक्त कालावंतीदुर्गालाच जातील. थोडीफार लोक दिसत आहेत प्रबलगडला. तर बघू. आता तुम्ही बघू शकता हा जो रूट आहे तुम्हाला इथं आल्यानंतर दिसेल. एक रस्ता हा प्रबलगडला जातो आणि दुसरा कालावंतीदुर्गाला. हा तर तुम्ही बघू शकता आता एक रस्ता हा जो रस्ता जातो हा जातो कालावंतीदुर्गाला आणि इकडे फिरल्यानंतर हा रस्ता जातो प्रबलगडसाठी. आता आम्ही प्रबलगडसाठी निघालो आणि असं काही रूट आहे. इथनं तुम्ही आल्यानंतर तुम्ही बघू शकता. आणि प्रबलगडचा रूट हा खूप सोपा आहे, असं इझी आहे. पाऊलवाट दिसते आपल्याला. तर तुम्हाला नसेल समजत तर मध्ये मध्ये असे मार्किंग केलेले आहे की कुठे जायचे आपल्याला. आणि प्रबलगड हा त्याच्या नावासारखाच प्रबल आहे. तुम्ही बघू शकता. तुम्ही अशी प्रकारे काही मार्किंग केली की आपल्याला इकडे जायचे. तर चला जाऊ. असं इझीच रूट आहे, एवढा काही अवघड नाही आहे. आणि जर तुम्ही मागील तर तुम्ही सिद्धगडचा व्लॉग नसेल बघितला तो पण जाऊन बघा. तो पण खूप चांगला व्लॉग आहे. आणि पण तो त्याच्यामध्ये एकच सांगायचं, आम्ही ज्या रूटनी गेलो सिद्धगडला त्या रूटनी नका जाऊ, तुम्ही दुसऱ्या रूटनी जा हे सांगेल मी. कालावंतीदुर्गाला आज बघू शकता पब्लिक तुम्हाला दिसत असेल थोडीफार कॅमेऱ्यामध्ये. आता इन्क्लाईन असा रूट चालू झाला आहे. आता खरी अशी ट्रॅकिंग आता चालू झाली. आता थोडाफार इन्क्लाईन आहे आता इथनं. आता इथे येऊन पोहोचले आम्ही. आमच्यावर चौथा मित्र आहे आमचा, त्याला बिस्किट दिला. आता थोडा वरपर दिला आमच्यावर, त्याचा टेन्शन नाही आता. बाकी आम्ही बघितलं दोघं तिघं जण अजून गेलेच वरती. आता आम्ही जातो. इथनं आलो आम्ही आता. बऱ्यापैकी झालं आहे पण दम लागला आहे बघा. आणि एक गोष्ट चांगली आहे की इथे सावली आहे. सावली आहे त्यामुळे काय वाटत नाही. आता आम्ही या खिंडीत येऊन पोचलोय. या खिंडीतून आम्ही आता आलो खालून वरती आलो. हा काही सह्याद्रीचा व्ह्यू. आमची मित्रमंडळी 80% कव्हर केला, थोडाफार राहिला. आता कुठे आम्हाला थोडेफार गाडाचे अवशेष बघायला मिळतात. हे गाडाचे अवशेष तुम्हाला बघायला मिळतील. हे महादरवाजा म्हणजे मेन दरवाजाचे अवशेष येते. हा मेन दरवाजा आहे जिथे आता आम्ही येऊन पोचलोय. आपल्या पायऱ्या चालू झाल्यात आणि आता आम्ही निघलोय. आता आम्ही इथे येऊन पोचलोय वरती. मी इथून आलो आणि हा जो रस्ता आहे हा जातो कालावंतीदुर्गाच्या पॉईंटला आणि हा जातो कालाबुरुजला. तर आम्ही पहिले इथे जाऊन येतो. आता जो कालावंती पॉईंट आहे तर आम्ही बरोबर रस्त्यावर आलो. इथे लिहिलं आहे कालावंतीदुर्ग व्ह्यू पॉईंट. हाच रस्ता गडा जातो कालावंतीदुर्गाच्या व्ह्यू पॉईंटला. आता आम्ही येऊन पोचले कालावंतीदुर्गाच्या व्ह्यू पॉईंटला. बघू शकतो इथे. आणि हा आहे कालावंतीदुर्गाचा व्ह्यू पॉईंट. आणि इथून आता तुम्हाला जो व्ह्यू मिळणार आहे कालावंतीदुर्गाचा मस्त असा बघू शकता. इथे पुढे व्ह्यू बाय कालावंतीदुर्गाच्या व्ह्यू पॉईंटला तुम्ही बघू शकता. कालावंतीदुर्गाचा व्ह्यू पॉईंट आहे. समोर कालावंती दिसत असेल तुम्हाला. इथून तुम्ही बघू शकता. इथून चंदेरी फोर्ट पण दिसत आहे तुम्हाला. इथे बघू शकता. हा जो दिसतोय तुम्हाला हा चंदेरी फोर्ट आहे. कालावंतीदुर्ग व्ह्यू पॉईंट हा बघून आलोय आम्ही आता. शॉर्टकटशी आलो पण जरा फायदा आला, काहीतरी बघायला मिळाला. तर पाण्याचा टाका बघायला मिळाला आम्हाला. आणि हे आम्हाला मित्र भेटलेत. एक हे साताऱ्यावरून आलेत बघू शकता तुम्ही.
चाललोय आम्ही हा रस्ता बुरुजाकडे जातो. तर आता आम्ही बुरुजाच्या इथे येऊन पोहोचलोय. आमचे काही मित्र गेलेत खाली बुरुजाच्या इथे. आता या रस्त्यावर आम्ही आलो इथने. आता इथे पुढे जाणार आहोत. प्रॉपर इथे असा रस्ता नाही आहे, तुम्हाला असं बनवतं जायला लागेल. जो व्ही पॉईंट दिसाय तो हा आहे पे फोर्ट आणि हा पूर्ण माथेरान हा जो तुम्हाला दिसतोय. आणि हा आहे पे फोर्ट आणि हे तुम्हाला व्ही दिसत आहे. आणि समोर सुद्धा 2 बुरुज दिसत असेल तुम्हाला. हा इथे एक बुरुज आहे आणि इथे एक बुरुज दिसत असेल. आता बघू तिकडे जायला जर मार्ग असेल तर आम्ही त्या बुरुजाला जाऊ. आणि इथे प्रॉपर असा रस्ता नाही, हा रस्ता बनवत आलो आहे आम्ही, कारण की बरेच काटे बिटे आहेत त्या रस्त्यावर. हो तुम्ही इथं पायऱ्या सुद्धा आहेत. म्हणजे हा मार्ग होता पण बराच हा मार्ग खराब झाला आहे आता, बाकी काही नाही. खूपच मोठा गड आहे हा प्रबलगड. म्हणजे त्याच्या नावाप्रमाणेच हा खूप मोठा गड आहे. तर तुम्हाला कमीत कमी 3-4 तास लागतील हा गड फिरण्यासाठी. असा हा गड आहे. बरंच तुम्हाला त्याच मार्गावरून जाऊन परत त्याच मार्गावर रिटर्न यायचं आहे. आणि जे बुरुज आहेत किंवा व्ह्यू पॉईंट आहेत ते खूप लांब लांब आहेत, त्यामुळे तुम्हाला टाईम लागू शकतो. तर आम्ही पहिल्या बुरुजाकडे जाऊन आलो आहे. इकडनं आलो आम्ही आता आम्ही इथं इकडे चाललो आहे. असं वाटतं आम्हाला वाडा असावा, म्हणजे वाड्याचे अवशेष. आणि पुढे बुरुज पण असू शकतो, बघू आता आम्ही पुढे. तर आता आम्ही येऊन पोचले. आता इथे तुम्ही बघू शकता राजवाड्याचे अवशेष आहेत इथे. इथे बघू शकता तुम्ही दरवाजाला नक्षीकाम सुद्धा केलेलं आहे वाड्याच्या. आणि इथे लिहिला सुद्धा आहे राजवाडे. आणि असं काही दरवाजा आहे आणि त्याला नक्षीकाम सुद्धा केलेलं दिसत आपल्याला. तुम्हाला हे बघू शकता तुम्ही नक्षीकाम. दुसरा वाडा आहे तो पहिला वाडा होता आणि हा दुसरा वाडा आहे. तुम्ही बघू शकता याचे दरवाजे म्हणजे खिडक्या पण थोड्या वेगळ्या आहेत. आणि पण एक समजत नाही खिडक्या का बंद आहेत, कारण की त्या वाड्याच्या पण खिडक्या बंद होत्या. आणि हा थोडा वेगळा आहे, थोडा इथे डिझाईन बघू शकता तुम्ही केलेले आहे. आणि हा दुसरा वाडा आहे. आणि आज पुढे समोर एक तिसरा एक वाडा आहे, तो सुद्धा मला दाखवतो मी. तिसरा वाडा आहे, पण हा पूर्ण म्हणजे झाडाझुडपांमध्ये हे झालेला आहे. बघू शकतो तुम्ही पूर्ण झाडांमध्ये वेला झालेला आहे. हा आम्ही बघितला चौथा वाडा आहे. प्रबलगडावर एकूण 4 राजवाडे आहेत आणि 4ही राजवाडे हा तुम्ही बघायला गेलं तर पूर्णपणे ढासळलेले आपल्याला दिसतात. आणि आता आम्ही पुढे चाललोय. पुढे गणपती मंदिर आणि पुढे एक बुरुज सुद्धा आहे असं आम्हाला समजलं. तर आम्ही आता पुढे चाललोय आणि पूर्ण म्हणजे बऱ्यापैकी आम्ही हा प्रबलगड म्हणजे एक्सप्लोअर केला आहे. आणि आपल्याला बुरुज, आपल्याला म्हणजे पाण्याचे टाके आणि आपल्याला राजवाडे पण बघायला मिळाले. म्हणजे बऱ्यापैकी वास्तू आपल्याला प्रबलगडावर बघायला मिळतात. आणि तुम्ही नक्कीच माझं म्हणणं आहे का तुम्हाला जर वास्तू बघायची असतील तर तुम्हाला बऱ्यापैकी प्रबलगडावरती वास्तू बघायला मिळतील. आम्ही गणेश मंदिराच्या इथे येऊन पोहोचले. तुम्ही पाहू शकता इथे गणपती बाप्पाची मस्त मूर्ती आहे दगडीमध्ये कोरलेली. आता एक ग्रुप आलेला तो इथे येऊन गेला. इथे तुम्ही बघू शकता इथे माहिती दिलेली आहे. आपण इथे आल्यानंतर बघू शकता की आपण 2 नंदी बघायला मिळतात गणपती बाप्पामध्ये. आणि इथे एक आपल्याला शिवलिंग पण बघायला मिळते. असे बघू शकता तुम्ही 3 लेअरमध्ये असे आहे. 3 याच्यामध्ये असे तुम्ही बघू शकता. आणि त्याच्यामध्ये नक्षीकाम सुद्धा केलेलं आपल्याला बघायला मिळते. इकडनं आलो. हा इकडनं गणपती मंदिराकडून आम्ही इकडे आलो. हा रस्ता जातो हा सोंडीकडे आणि हा जातो बुरुजाकडे. मोठाच हा मोरबे डॅमचा व्ह्यू. आणि आम्ही आता इकडनं आलो बघू शकता. तर आता आमचा पूर्ण प्रबलगड एक्सप्लोअर करून झाला आहे आणि आता आम्ही घरी जायला निघालो आहे. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. मी भेटतो तुम्हाला एक नवीन गडावर नवीन गोष्टी घेऊन. बाय.